पुष्प 51 अग्निहोत्र व जीवनाची मूलभूत गरज शुद्ध पर्यावरण। आजचा लेख हा संपूर्णतः माधव आश्रमाच्या संचालिकाची आदरणीय नलिनी दीदींच्या संबोधनातून साकारला आहे। गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबई येथे आदरणीय दीदी आल्या होत्या आणि 4 ठिकाणी दीदींच्या समवेत सामुदायिक अग्निहोत्र संपन्न झाले। त्यावेळी दीदींनी अगदी सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन केले। त्यातील एक विषय मला अत्यंत भावला, तोच आज व्यक्त करणार आहे। लहानपणी शाळेतील एक प्रश्न व त्याचे उत्तर सर्वांनाच आठवत असेल। तो प्रश्न आहे, मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या? उत्तर आहे अन्न, वस्त्र व निवारा। त्या लहान वयात व अगदी आतापर्यंतही हे उत्तर परिपूर्णच वाटले होते। परंतु ज्यावेळी आदरणीय नलिनी दीदींना ऐकले त्यावेळी अन्न, वस्त्र व निवारा ह्या उत्तरातील अपूर्णत्व लक्षात आले। आपण स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रात्रंदिवस ह्या 3 मूलभूत गरजा भागविण्यासाठी धडपडत असतो। परंतु या मूलभूत गरजा कशातून निर्माण होतात? तर पर्यावरण अर्थात निसर्गातून। याचाच अर्थ आपली मूलभूत गरज ही शुद्ध पर्यावरण अर्थात निसर्ग आहे। हा निसर्ग कसा मजबूत राहील ह्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणे गरजेचे आहे। पर्यावरण मजबूत केले की आपोआपच त्यातून सुयोग्य अन्न, वस्त्र व निवारा पुरवला जाणारच आहे। आज अन्नधान्य ज्या जमिनीतून पिकवले जाते तिला सशक्त करणे ही काळाची गरज आहे। पाण्याचे स्रोत, नद्या, समुद्रही दूषित झाले आहेत। वायू प्रदूषण वाढले आहे। ओझोन लेअर कमी झाल्याने सूर्याची उष्ण किरणे डायरेक्ट पृथ्वीवर येत आहेत। सुती वस्त्र ही वनस्पतीच पुरवतात। रेशमी वस्त्र रेशमाचा किडा पुरवतो। निवारा अर्थात केवळ घर इतकाच मर्यादित अर्थ नाही, तर ज्या घरात आपण राहतो तिथे वातावरण कसे आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे। तिथे श्वसनास भरपूर प्राणवायू असणे गरजेचे आहे। प्राणशक्ती भरपूर प्रमाणात आवश्यक आहे। प्रदूषण विरहित, जंतू विरहित घर असणे गरजेचे आहे। तसेच त्या घरातील ऊर्जाही शुद्ध, पवित्र व सकारात्मक असणे गरजेचे आहे। तरच त्या घरात सुखशांती अनुभवता येईल। ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्वच गरजा पुरवणारा निसर्ग अर्थात पर्यावरण आहे। घरातील तसेच विश्वातील वातावरण स्वच्छ, शुद्ध व सशक्त करण्यात अग्निहोत्र महत्त्वाची भूमिका बजावते। कारण ज्यावेळी एका घरात अग्निहोत्र होते त्यावेळी तिथे ऑक्सिजन वाढतो, निगेटिव्ह आयन्स भरपूर प्रमाणात वाढतात, वातावरण अल्कलाईन होते, प्रदूषणाचे परिणाम कमी होतात, रोगजंतू मरतात, वातावरण सशक्त होते। ज्या ठिकाणी अग्निहोत्र होते तिथून 1 किलोमीटरच्या परिघात अग्निहोत्राचे सुपरिणाम हे यंत्राच्या सहाय्याने मोजता आले आहेत। याचाच अर्थ एका घरात अग्निहोत्र संपन्न झाले असता त्याचा प्रभाव त्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या सर्वच घरांना, माणसांना, वनस्पतींना, प्राण्यांनाही होतो। अग्निहोत्र हे घरातील व विश्वातील वातावरण मजबूत करण्यात मदत करते। अग्निहोत्रामुळे पर्यावरण सकारात्मक ऊर्जेने भरपूर होते। अशा वातावरणात राहणाऱ्या मानवासहित सर्वच पशुपक्षी व वनस्पतींचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्यही सुधारते। आपण अन्न, वस्त्र व निवारा ह्या गरजा भागविण्यासाठी जितके कष्ट करतो ते तर करायचेच आहेत, परंतु त्यासोबत जर घरोघरी अग्निहोत्र सुरू झाले तर करत असलेले प्रयत्न परिपूर्ण होतील व कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज होईल। अग्निहोत्रामुळे आपण जगत असताना आपणाला व आपल्या सर्वच कुटुंबाला, शेजाऱ्यांनाही शुद्ध वातावरण मिळते। तसेच जसे आपण सकाळी उठलो की आंघोळ करण्यापासून रात्रीपर्यंत विविध कामे करत असतो, तसेच अग्निहोत्र हे नित्यकर्म झाले पाहिजे। वेदकालापासून अग्निहोत्राचे नित्य आचरण हे जीवनाचा एक भाग म्हणून घरोघरी होत होते। ते आचरण बदलत्या काळाच्या ओघात लुप्त झाले। त्याच वेदकालीन अग्निहोत्राचे व वेदांचे पुनरुज्जीवन कार्य श्री माधव स्वामी पोद्दार साहेबजींनी आपले परमसद्गुरू श्री गजानन महाराजजींच्या उपदेशानुसार, आदेशानुसार केले। वर्तमान व भावी पिढीला पर्यावरण शुद्ध करण्याचा अग्निहोत्र विधी संस्कार रूपात संक्रमित करणे ही काळाची गरज आहे। धन्यवाद।